तर आज आपण लिंबू आणि पुदिन्याचं सिरप कसं बनवायचं ते पाहणार आहोत। एकदा बनवून तुम्ही याला 4 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। अख्ख्या उन्हाळ्याचं टेन्शन मी इथे तुमचं संपवणार आहे। एकदा बनवलात का पूर्ण उन्हाळाभर तुम्ही याचा स्वाद घेऊ शकता। असं हे लिंबू आणि पुदिन्याचं सिरप एकदा बनवलं का यापासून तुम्ही फक्त 1 मिनिटाच्या आत हे सरबत बनवून पिऊ शकता, ज्यापासून तुम्हाला शरीराला थंडावा मिळतो, तुमची पाचनशक्ती सुधारते, डिहायड्रेशन पासून दूर ठेवते आणि मस्त असं चवीला सुद्धा खूप सुंदर चटपटीत बनवून तयार होते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया। अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे सरबतचं सिरप बनवून तयार होते। त्यासाठी इथे मी एकाच वाटीने सगळं प्रमाण घेतलेलं आहे। 2 वाटी इथे आपल्याला साखर घ्यायची आहे, 1 वाटी लिंबाचा रस घ्यायचा आहे, 1 वाटी भरून इथे आपल्याला ताजी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत आणि इथे मी 2 चमचा सब्जा 15 मिनिटे आधी पाण्यात भिजत ठेवला होता। हे आपण पुढे सरबतामध्ये वापरणार आहोत। तर इथे आपलं साहित्य पाहून झालेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण एक तयारी करून घेऊया। तर इथे मी एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये इथे आपल्याला हे पुदिन्याची पानं जी आहेत ते संपूर्ण काढून घ्यायचे आहेत। पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची, त्यामध्ये अजिबात माती वगैरे राहायला नको। फक्त चमचाभर यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आणि थंड पाणी घालून मिक्सरला याची आपल्याला अगदी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे। अगदी बारीक वाटून घ्यायचंय। हलकेसे जाडसर कण राहिले तर हरकत नाही, पण खूप जास्त जाडसर राहू देऊ नका। लिंबाचा रस आणि थंड पाणी घातल्यामुळे याला रंग खूप सुंदर येतो। यामध्ये आपल्याला कुठलाही कलर वगैरे वापरण्याची अजिबात गरज लागत नाही। तर इथे मी एका बाजूला गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये इथे मी घेतलेली 2 वाटी साखर घातली आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झालेला आहे। फक्त 2 वाटी साखरेसाठी 1 वाटी पाणी घालून याला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता ह्या वाटीने फक्त 1 वाटी पाणी घातलं। आता सुरुवातीला ह्याची संपूर्ण साखर इथे आपल्याला विरघळून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सिरप बनवत असताना इथे आपल्याला स्टीलची किंवा नॉनस्टिकचीच कढई वापरायची, ॲल्युमिनियमची किंवा लोखंडी कढई वापरायची नाही, कारण यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत, त्याचं रिॲक्शन होऊ शकतं कढईसोबत। त्यासाठी इथे आपल्याला स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई वापरायची, ही गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे। तर इथे पहा, बोलता बोलता यामधली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। अशा पद्धतीने साखर विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला सुरुवातीला जी पुदिन्याची पेस्ट बनवून ठेवली होती ती ॲड करून घ्यायची आहे। साखर विरघळली की लगेचच पुदिन्याची पेस्ट ॲड करायची, म्हणजे या साखरेच्या पाकासोबत ही पुदिन्याची पेस्ट सुद्धा या पाकासोबतच आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी साखर विरघळल्यानंतर ही पुदिन्याची पेस्ट ॲड केली आणि आता हे सिरप आपल्याला 4 ते 5 मिनिटे मोठ्या गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला याची पूर्णपणे एकतारीची चाशणी वगैरे बनवायची नाहीये। अर्धा ताट तुटतोय अशा पद्धतीची चाशणी बनवायची, पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। तर इथे पहा, इथे मी ही चाशणी जी आहे 4 ते 5 मिनिटे मोठ्या गॅसवरती उकळवून घेतलेली आहे। तर आता हे आपण हाताने छान असं चेक करून पाहू। तर अगदी थोडीशी चाशणी अशा पद्धतीने बोटावरती घ्यायची, थंड करायची आणि थंड करून अशा पद्धतीने चेक करून पाहायचं। इथे तुम्ही पाहू शकता ह्याची तार बनत आहे, पण तार बनता बनता मध्येच ही तार तुटते, पूर्ण अशी एक तार बनत नाहीये। अशा पद्धतीची ही चाशणी इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर इथे आपलं सिरप तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। पूर्णपणे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये काही फ्लेवर ॲड करायचे आहेत। तर इथे मी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे। जिरे भाजून त्याची पावडर करून घाला, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते। त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे आणि घेतलेला लिंबाचा संपूर्ण रस यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। लिंबाचा रस गॅस बंद केल्यानंतरच घालायचा आहे, नंतर लिंबाचा रस जर तुम्ही गॅस चालू करून शिजवला तर हे सरबत कडू होऊ शकतं। त्यासाठी गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे। तिथे आपला सिरप झालेला आहे, थंड करून एका बॉटलमध्ये भरून घेऊया। तर इथे पहा, इथे मी हे सिरप थंड केलेलं आहे आणि एका काचेच्या बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे। काचेच्या बॉटलमध्ये सिरप भरत असताना काचेची बॉटल अगदी स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे। अजिबात यामध्ये ओलसरपणा असायला नको। पाणी जर असेल तर हे सिरप जास्त दिवस टिकणार नाही, त्यासाठी अगदी कोरड्या कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। 4 महिने आरामशीर टिकतं। फ्रीजच्या बाहेर ठेवत असाल तर 8 दिवस छान टिकणार आहे। तर आता आपण यापासून सरबत तयार करून घेऊया। तर एका ग्लासमध्ये इथे मी थोडीशी पुदिन्याची पानं तोडून टाकलेली आहे, त्याचा फ्रेश फ्लेवर खूप छान येतो। सब्जा जो भिजवलेला होता तो 1 चमचा घालून घेतला आणि त्याचबरोबर आता यामध्ये आपण बनवलेलं सिरप घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता,
पोहे खायच्या चमचाने साधारण 2 ते 3 चमचे यामध्ये मी सिरप घातलं आणि मस्त असं थंड पाणी घालून घ्यायचं. तिथे आपलं रिफ्रेशिंग असं हे थंडगार पुदिना आणि लिंबाचं सरबत बनवून तयार झालेलं आहे. अतिशय पाचक आहे, मस्त असं शरीराला थंडावा देतं, पाचनशक्ती सुधारतं, डिहायड्रेशनपासून दूर ठेवतं. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. याआधी सुद्धा मी पाणीपुरीच्या प्रेमिक्सची रेसिपी शेअर केलेली आहे, त्याला तुम्ही खूप छान प्रेम देत आहात, तर ती रेसिपीसुद्धा तुम्ही जाऊन नक्की चेक करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.